मँगो बर्फी आता विकत आणायची गरज नाही. बाजारात जशी विकत मिळते तशीच बर्फी आपण घरी करता येणार नाही किंवा अवघड आहे असं वाटतं. पण मैत्रिणींनो, तसं अजिबात नाही आहे. बाहेर विकत मिळते अगदी तशीच आंबा बर्फी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही मँगो बर्फी बनवण्यासाठी आपल्याला 2 पिकलेले हापूस आंबे घ्यायचे आहेत. हे बघा, रंगसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. आता चांगले पिकलेले असल्यामुळे याचा गर लगेचच निघतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आणि पाणी किंवा दूध न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. असा मँगोचा आता आपण हा मिक्सरमधून पल्प काढून घेतलेला आहे. आता हा आंब्याचा रस एका जाड बुडाच्या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. वाटीने मोजून घेतला तर 2 वाट्या इतका आहे. आता हा आपल्याला थोडासा आधी आटवून घ्यायचा आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. जेवढा आंब्याचा गर आहे तितकीच आपल्याला साखर घालायची आहे. मी इथे 1.5 वाटी साखर घातलेली आहे. जर तुम्हाला बर्फी गोड पाहिजे असेल तर 2 वाट्या रसासाठी 2 वाट्या साखर घालून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला हा रस थोडासा पातळ झालेला दिसेल. अजून आता गॅस मध्यम ते मंद आचेवरती ठेवूनच सतत ढवळत हे मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. साखर विरघळत असताना गॅस थोडा वेळ मोठा ठेवला तरी चालेल, कारण आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे. आता हे मिश्रण असं पातळ झालेलं दिसतंय. आता त्यानंतर गॅस आता आपण थोडं मीडियम फ्लेमवरती करूया आणि 5 मिनटानंतर हे बघा, हे मिश्रण आता असं दिसेल आपल्याला थोडंसं आटत आलेलं आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये मिल्क पावडर घालू शकतो किंवा खवासुद्धा घालू शकतो. तर इथे मी थोडासा खवा घातलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळा तो खवा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. तर मी मोठा दुसरा चमचा घेतलेला आहे, त्याने व्यवस्थित हा खवा या रसामध्ये मिक्स करून घेतला. तर हे बघा, अशा पद्धतीने एक 3 ते 4 मिनटानंतर सतत मिश्रण हे हलवत हा खवा या मिश्रणामध्ये चांगला असा मिक्स करून घेतला. आता यानंतर हे मिश्रण आटत आलेलं आहे. तर यामध्ये मी घातलेले आहे 2 चमचे मिल्क पावडर. तुम्ही फक्त मिल्क पावडर जरी घातली तरीसुद्धा या वड्या खूप छान होतात, कारण मिल्क पावडर लगेचच आपल्याला अवेलेबल होते, सहज मिळते. तर हे बघा, अशा पद्धतीने आता हे मिश्रण छान असं आटलेलं आहे आणि त्यानंतर कढईपासून हे मिश्रण सुटू लागलेलं आहे. आता आपल्याला दिसतंय की मिश्रण चांगलं आटलेलं आहे, याचा गोळा बनतोय आणि कढईपासून असं सुटायला लागलेलं आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये जर तुम्हाला वेलदोड्याची पूड आवडत असेल तर वेलदोडा पूड घाला किंवा अजून तुम्हाला कुठला इसेन्स पाहिजे असेल तर तोसुद्धा घालू शकता. मी कुठलाही इसेन्स किंवा वेलदोडा पूड घातलेली नाही आहे. मँगोचा फ्लेवरच खूप छान लागतो. त्यानंतर एखाद्या ट्रेमध्ये किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त आपल्याला आटवायचंही नाही आहे, नाहीतर वडी कडक बनते. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे. प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याने हे व्यवस्थित असं मी इथे थापून घेणार आहे. मिश्रण हे जेवढं आपण या ताटामध्ये किंवा तुमच्याकडे जर ट्रे असेल चौकोनी तर त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि वड्या चांगल्या थापून घ्यायच्या आहेत. मिश्रण पसरवत असताना थोडंसं जाडच ठेवायचं आहे, कारण जाड वड्या खायला चांगल्या लागतात आणि विकतच्या जशा वड्या असतात त्या पद्धतीच्या या वड्या बनतात. तर अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित थापून झालेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालून घेऊ शकता. तर हे बघा, असं मिश्रण आता हे घट्ट झालेलं आहे. अर्धा तास आता आपण हे असंच ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर वड्या पाडायच्या आहेत. वड्या पाडत असताना अजून एक लक्षात ठेवायचं आहे की सुरीला चांगली धार असावी, म्हणजे वड्या चांगल्या पडल्या जातात. आता अजून 1 तास तरी हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या वड्या काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपली मस्त ही मँगो बर्फी तयार झाली. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते. तर हे बघा, तासाभराने मी या वड्या काढून घेतलेल्या आहेत. अशा मस्त ह्या मँगो बर्फी तयार झालेल्या आहेत. अगदी विकतच्या जशा तयार होतात त्याच पद्धतीच्या तयार होतात आणि एकदम ओरिजिनल चवीच्या खूप मस्त अशी हापूस आंब्याची चव यामध्ये लागते.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन छान छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.